नेहा नेहा अरे हो दादा जरा एक मिनिट तिकडे जरा डबल सीट सोडता का त्या गाडीच्या मागे एक काम कर जेवढे पैसे आहेत तुमचे ही सायकल द्या नेहा नेहा आय एम कमिंग मॅडम थोडी फास्ट घेऊ का? नाही थोडी हळूच चालवा. बर. काय झालं? हे बघा मॅडम सर आलेत. आय एम सॉरी. मी समीरला सांगितलं नव्हतं. तो बिचारा फक्त मला वाचवायला फोटो बोलला. खरंच परीची शपथ. तू हे बघितलंस का? नॉट बॅड. हा परीची मदत घेऊन केली असतीस ना थोडी बेटर झाली असती. मला कळलं नसतं. पण मी जर का परीची मदत घेतली असती ना तर तुझा राग कसा गेला असता. आय नो तू दिलेली छत्री मी हरवली आहे. आय एम सॉरी फॉर दॅट. मी तू दिलेली छत्री हरवली पण मी तुझ्यासाठी बनवलेली ही छत्री तू जपून ठेवशील. बघू म्हणजे एका अटीवर.
आता मी अजिबात सिम्मीचं टेन्शन घेणार नाहीये. ही सिम्मी माझं प्यादो म्हणून कसा वापर करते ना हे मी जाऊन नेहाला सांगणार आहे आणि नेहाला म्हणणार आहे बाई मी तुझी माफी मागते, तू मला माफ कर. आणि कुठे चाललात? एंट्री करा. तू मला ओळखलं नाहीस का? हा मी नेहाची वहिनी. अच्छा अच्छा, आता तुम्ही बोललात तर ओळख. हा मी आज जाऊ का प्लीज? हो हो. थँक्यू. नेहा नेहा मला तुझ्याशी बोलायचंय गो नेहा. सिम्मीचा फोन. अगो बाई ही चेटकीण माझ्यावरच नजर ठेवणे की काय? मला बघूनच फोन करते की काय? फोन का उचलत नाहीये ही वहिनी? मात चढलाय वाटतं हिला. हिला तर एक झटका दिलाच पाहिजे. तुम्ही कसे आहात? मी ठीक आहे. तुम्ही इथे काय करताय? घरी सगळं ठीक आहे ना? हो मला जरा ना ते आपल्या नेहाशी थोडस बोलायचं होतं म्हणून मी खरं तर आले होते. पर्सनल काम होतं जरा. खरंच. नाही ठीक आहे. जे काय तुम्हाला नेहाशी पर्सनल बोलायचंय ते सगळं बोलून घ्या. फक्त तुमच्या कुठल्याही पर्सनल कामामुळे नेहाला काही त्रास होणार नाही त्याची मात्र काळजी घ्या. नाही हो माझ्यामुळे तिला काही त्रास होणार नाही याची काळजी घेईन मी. अहो मला ना एवढंच बोलायचंय फक्त. गेला जाऊ दे. माझं हिच्याकडे काम आहे, मला जायला पाहिजे. मॅडम कॉफी. तेव एक काम कर, सत्यजित सरांना बोला. ओके मॅडम. फास्ट. सिम्मी बोलवलंस? येस, तुम्हाला एक व्हिडिओ दाखवायचा आहे. मजा येईल तुम्हाला. अगं काय आहे का हे? ही नेहाची वहिनी आहे ना? एक्झॅक्टली. ऑफिस मध्ये चोरी करते. नमक हराम. हं? नमक हरामपणा म्हणतात याला. हा, नोकरी दिली, उपकार केले, त्याची ही अशी परतफेड. लाज नाही वाटत? आपल्याच ऑफिस मध्ये चोरी करताना लाज नाही वाटत? अरे नेहाला काय वाटेल हे असं तिला कळलं तर? इतरांचं सोडा पण आहे, सख्खी नणंद आहे ना तुझी. तिच्या सासरचं ऑफिस आहे. सासरमध्ये कळलं तर काय वाटेल त्या लोकांना? काहीच विचार नाही. अगं पण सिम्मी तू हे कुणाला बोलतेस? मी कोणालाच नाही. मग हे असं तुम्हाला बोलायचंय. मला? कुणाला? नेहाच्या वहिनीला. मला? नाही पण हे त्याच्या अगोदर नेहाला कळायला हवं. मी लगेच हा व्हिडिओ नेहाला सेंड करतो. एक मिनिट. अगं एक मिनिट. नेहाला हे सगळं कळण्याची काही गरजच नाहीये. अगं पण नेहाला हे कधीही कळू शकतं अशी भीती सतत मनात असली पाहिजे त्या बाईच्या, त्या नेहाच्या वहिनीच्या. आणि ही भीती तिच्या मनात असेल ना तर जरा तरी खुट झालं ना तरी जीव घाबरा घुबरा होईल तिचा. आणि ही भीती आपल्यासाठी जास्त फायद्याची आहे. ओके? अगं पण सिम्मी आपण काय करायचं मग? हा व्हिडिओ नेहाल दाखवायचा. हो ना. मी दाखवणार आहे माझ्या मोबाईल मधून. मला हा व्हिडिओ कुठेही जाईल नको, अगदी तुमच्या मोबाईल मध्ये सुद्धा. अगं सिम्मी हे वहिनीचं वागणं चुकीचं आहे. हे सगळ्यांना समजायला हवं, सगळ्यांना कळायला हवं. हे का? कशाला? हे कळल्याने आपल्याला काय मिळणार आहे? नाही, आणि ती आहे ना, ती नेहाची सख्खी बहिणी. कोण तिला काय शिक्षा देणार आहे? नो वे, नो वे. ही गोष्ट कुणालाच कळायला नकोय. इनफॅक्ट ही गोष्ट कुठल्याही क्षणी सगळ्यांना कळू शकते अशी टांगती तलवार असली पाहिजे त्या बाईच्या डोक्यावर सतत.
तरच ती आपल्या कामाला येईल आणि नेहाला या सगळ्यातून बाजूला करायला ती आपल्याला मदत करेल. ओ काही शिरतंय का तुमच्या डोक्यात? हो मी येते ऑफिसमध्ये भेट. वहिनी तू इथे सकाळी सकाळी का झालं? ही छत्री तुझ्याकडे कशी आली? चुकून. म्हणजे नाही, माझा खूप मोठा गोंधळ होतोय. मला खूप टेन्शन आलंय. मला काय करायचं तेच कळत नाहीये. म्हणजे मी नोकरी टिकवू की की नातं जपू हेच मला समजत नाहीये. नेहा, कशाबद्दल बोलतीयस वहिनी तू? मला तुझ्या डील्सचे पेपर्स आणायला सांगितलेले सिम्मी काकूने. त्यांना त्यात काहीतरी घोळ करायचे होते. नेमकं तेच काम मी करत असताना शेफ आलेने मला बघितलं आणि त्यातच माझं. बोलतीयस वहिनी तू आहे आणि ते पण सिम्मी काकूंबद्दल? हे बघ, उगाच तुझ्या चुका लपवायला तू सिम्मी काकूंवर आरोप नको लावूस. सिम्मी काकू का करतील हे सगळं? त्या का फाईल्स मध्ये गोळ घालतील? हे बघ, हा आमचा फॅमिली बिझनेस आहे, त्यामुळे ना ह्यात होणारा फायदा हा सगळ्यांचा फायदा आहे, त्यांचा पण फायदा आहे. आणि ना आजवर त्यांनी मला खूप हेल्प केली, खूप गाईड केलंय, नेहमीच माझं कौतुक पण केलंय आणि वेळ आली ना तर ते मला ओरडलेत पण. त्यामुळे प्लीज हे असं विषय भरकटवण्यासाठी तू कोणाचे नाव घेशील आणि तुला काय वाटेल मला हे सगळं पटेल? मी विषय भरकटवत नाहीये नेहा. उलट आज मी तुला मुद्द्याचं सांगायला आलीये ग इकडे. तुला मी कसं सांगू? मला कळतंय तुला नाही हे पटणार, तुझा नाही विश्वास बसणार, पण हे तुला सांगणं आज गरजेचंच होतं म्हणून मी आले ना इथे. हे जे सगळं सुरू झाले ना हे मी जेव्हापासून तुझ्या ऑफिसमध्ये यायला लागले ना त्या दिवसापासून सुरू झालंय. तुला माहितीये तुझ्या प्रत्येक कामामध्ये अडथळे आणण्याचं काम करायला सांगितलंय तुझ्या या सिम्मी काकूंनी मला. आणि जर हे मी केलं नाही ना तर त्या मला ऑफिसमधनं काढून टाकणार असं सांगितलंय त्यांनी मला. त्यामुळे सुरुवातीला हे सगळं साध्या पद्धतीने चाललं होतं. म्हणजे तू काय करतेस, कसं करतेस, तुझं काय काय काम चालू आहे इथपर्यंतच होतं सगळं सीमित. ते एवढंच विचारायचे, मी तेवढंच सांगायचे. नंतर त्या काम वाढवत जायला लागल्या. मला म्हणाल्या तू ते हे आण, तू ते कर, तू ते डील्स बद्दल सांग. मला टेन्शन यायला लागलं, मी गोंधळून जायला लागले. माहितीये तुला, मला हे सगळं करायचं नव्हतं पण मला करायला लागलं घाबरून नोकरीसाठी. आणि त्या दिवशी तर यश आला ना, त्या दिवशी काय झालं माहितीये तुला? वहिनी खोटं बोलतीयस तू. मी नाही खोटं बोलत आहे नेहा, माझ्यावर प्लीज विश्वास ठेव. मी नालायक असेन मी नालायक, पण मी इतकी नीच नाहीये की माझ्या सख्या नंडेचं नुकसान करून मी स्वतःचं पोट भरेन. थांब ना. हे बघ, हे पैसे हे तुझ्या सिम्मी काकूनी मला दिलेत ही सगळी कामं करण्यासाठी. सिम्मी काकून नाही? हो. एवढे पैसे माझ्याकडे कुठून येणार? घे हे पैसे. मला नको आहेत, मी पैशासाठी नाही करत आहे, म्हणून तर मी आज तुला हे सगळं सांगायला आले ना ग. काय सांगू तुला? मला त्यांनी इतकं घाबरवून ठेवलं होतं ना, तर नोकरी टिकवण्यासाठी त्या म्हणतील ते मी सगळं करत आले. खरं तर हे मला नको होतं. पण काय बहिणी? पण तुला माहितीये ना माझा स्वभाव. मी तुला आपलं समजून, तुझं घर आपलं समजून आणि मग तुझं ऑफिसही आपलं समजून बऱ्याच गोष्टी. आणि मी नेमकं चोरी करताना तुझ्या त्या सिम्मी काकूनी ना तुमच्या केबिनच्या खिडकीतून माझा व्हिडिओ केला. आणि मला तो व्हिडिओ दाखवून म्हणाल्या जर तू आता मी सांगते ते नाही केलंस ना तर हा व्हिडिओ मी आजोबांना दाखवीन आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुला दाखवेल.
भीती वाटली ग, तुला जर सांगितलं तर माझं काय होईल म्हणून. आणि नंतर तर त्या मला असंही म्हणाल्या की मी यशला पण हा व्हिडिओ दाखवेन. मग तर मी फारच गोंधळून गेले. मला भीती वाटली. मी काय करू तेच मला कळेना. म्हटलं आता हिच्यापर्यंत पोचायलाच पाहिजे, लपून छपून का होईना पण तुझ्यापर्यंत जायला पाहिजे. आणि तुझ्यापर्यंत येण्यासाठी माझ्याकडे हा एकच पर्याय मला दिसला. तुमची स्टाफ आहे ना, त्यांच्या रंगाची मी साडी नेसली आणि मग साडी नेसून मी तुझ्याकडे आले. म्हटलं म्हणजे कोणाला कळणार नाही की मी तुला भेट. काय बोलतेस तू? तुला तुझंच नाही कळत तू काय बोलतेस? सिम्मी काकू असं का करतील? म्हणजे त्या खूप खुश आहे त्यांच्या आयुष्यात. त्यांना हे सगळं करायची काही गरज नाहीये. इनफॅक्ट आम्ही सगळे आमच्या घरी खूप खुश आहोत. त्या असं का फाईल मध्ये गोळ घालायचा प्रयत्न करतील? ते का तुला धमकवतील? त्यांना जर काही जाणून घ्यायचं असेल तर त्यांनी मला विचारलं असतं. मी त्यांना सगळं खरं खरं सांगितलं असतं की ऑफिसमध्ये काय घडतं. ते असं का करतील? मी खरं बोलतेय, तुझ्याशी शपथ मी खरं बोलतेय. बहिणी प्लीज उगाच अशा शब्द घेऊ नकोस. लास्ट टाइम पण तू ना परीला असं यश बद्दल सगळं वाईट भरवलं होतंस. आणि आता जर तू मला सिम्मी काकूंबद्दल असं वाईट भरवत असशील ना आणि माझा संसार तोडायचा प्रयत्न करत असशील ना तर मी हे खपून घेणार नाही. तू हे सगळं खोटं बोलतेयस वहिनी. खोटं नाहीये हे नेहा. तुझी वहिनी खरं तेच बोलतेय. अगं तुझा आणि यशचा सिमी वहिनीवरती प्रचंड विश्वास आहे, त्यामुळे मी तुला कधीच काही बोलले नाही. पण तुझ्या ह्या वहिनीच्या आधी त्यांचा मोहरा मी होते. तर माझ्याकडून सगळं काही करून घ्यायच्या. म्हणजे ऑफिस मधलं नाही पण घरामधलं. घरामध्ये जे काही बोलतायत ते सगळं मी त्यांना जाऊन सांगायचे. मी त्यांच्यासाठी ना चोरून ऐकायचे. आणि कित्येकदा पकडली गेलीये ग. कित्येकदा पप्पांचा ओरडा देखील खाल्लाय. खूप खजील व्हायचं. आणि कदाचित ह्या कारणासाठीच मी सगळ्यांच्या मनातून सुद्धा उतरले. पण काय करणार ना, करता करविता ह्या सिमी वहिनी असल्यामुळे त्यांचं नाव घ्यायची माझी कधी हिंमतच झाली नाही. पण नेहा, त्या तुझ्यावर पहिल्यापासून खूप खार खाऊन होत्या हा, आणि आजही आहेत माझ्यावर. हो अगं, तुला आठवतंय का तू पहिल्यांदा आमच्या घरी आली होतीस तेव्हा तुला ती महागातली साडी दिली होती. अगं त्या साडीमध्येही त्यांनी पैसे खाल्ले ग. आणि परीच्या वेळची गोष्ट आम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं की पप्पांना सत्य सांगू नका. पण प्रत्यक्षात मात्र त्या पप्पांसमोर वेगळंच काहीतरी बोलत होत्या ग. अगं त्यांनी मेंटली आणि फिजिकली खूप टॉर्चर केलं ग मला. सगळं खरंच वाटत नाहीये काकू. सिम्मी काकू अशा वागू शकतात? तुला खरं वाटत नसेल तर तू थेट जाऊन त्यांना विचार ना.